नमस्कार. सध्या इस्लामपूर विधानसभेचं रणधुमाळी अंतिम टप्प्यात आलेली आहे. इस्लामपूर विधानसभेमध्ये विद्यमान आमदार जयंत पाटील यांच्या विरुद्ध भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून अजितदादा गटातून या ठिकाणी उमेदवारी मिळवलेली आहे आणि ही लढाई अगदी निकराची झालेली आहे. या ठिकाणी आपण आलेलो आहोत शोभा आलोंडे, ज्या महिला विभागाचं काम बघतायत आष्ट्यामधील, त्यांच्याकडे आपण जाणून घ्यायचं आहे की सध्या या मतदारसंघात कोणाचं वार आहे व जनतेच्या मनातील आमदार कोण आहेत. आपल्यास कोण वाटतं की ह्या विधानसभेत या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाचं पारड जड आहे? नमस्कार. रामकृष्ण हरी, घरी बसवा तुतारी. माननीय निशिकांत दादा भोसले पाटील यांचंच आता सध्या वारं आहे. कारण दादा म्हणजे नेतृत्व, दादा म्हणजे कर्तृत्व, दादा म्हणजे विकास, दादा म्हणजे आधार, दादा म्हणजे विकासाचा एक मोठं वादळ आहे आणि त्यांना आपला मतदारसंघ नक्की निवडून आणणार आहे. आष्ट्यातली तमाम जनता, महिला वर्ग दादांना प्रचंड बहुमताने निवडून आणणार आहेत. आपण सर्वजण अँड्रॉइड फोन यूज करतो. अँड्रॉइडचं प्रत्येक महिन्याला एक नवीन सिस्टीम अपडेटसाठी आपल्याला येत असते. आपण 35 वर्ष एकाच आमदाराला निवडून आणतोय. आपल्या ह्या समाजाला, ह्या सिस्टीमला बदलायची आवश्यकता आहे. नवीन वर्षन येऊ द्या ना. आणि ते नवीन वर्षन म्हणजेच निशिकांत दादा भोसले पाटील आहेत. आमचे दादा एक प्रामाणिक विकासाचं वादळ आहे आणि त्यांना निवडून आणणं हे आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे शक्य होणार आहे आणि तुम्ही सर्वजण त्यांना प्रचंड मताने निवडून आणणार आहात. विद्यमान आमदार गेली 35 वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व करतायत. त्यांच्याशी काय उणीव तुम्हाला जाणवते की त्यांना आपण यावेळेला घरी बसवता असं म्हणताय? उणीव म्हणजे जयंत पाटील साहेबांचं असं आहे की त्यांनी मोठ्याच लोकांना मोठं केल्यात. काही लोकांना पतसंस्था काढून दिल्यात, दूध संघ काढून दिलेत किंवा त्यांच्या कारखान्यामध्ये मोठमोठ्या हुद्द्यावर पदावर त्यांची नेमणूक केली आहे. सामान्य माणूस तिथं कुठं आहे? सामान्य माणसाशी त्यांचं काय म्हणजे नातं आहे? दाखवा बरं. आले जरी आष्ट्यामध्ये कधी आले तर काही ठराविक लोकांच्याच ते घरी जातात आणि त्यांनाच भेटतात. सामान्य शेतकरी कुटुंबाला एखादी भेट दिली आहे असं तुम्ही निर्देशनास आणून द्या. एखाद्या गरीब माणसाचं काम केले असं निर्देशनास आणून द्या. पण निशिकांत दादांचं तसं नाही. निशिकांत दादांच्या मार्फत प्रवीण भाऊ असू देत, किती मोठं काम करतोय तो व्यक्ती. एखाद्या झंझावातासाठी सगळ्या गावासाठी राबतोय. रात्री 1 वाजता त्यांना कॉल करा, ते आपल्यासाठी अवेलेबल असतात. तसं कधी आपल्यातले हे जयंतराव पाटील साहेबांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी कधी आम्हाला आमच्या अडीअडचणीला मदत केली आहे का? एखादी व्यक्ती येऊन सांगू दे की त्यांनी आम्हाला अशा अगदी नाजूक वेळी येऊन आपल्याला सहकार्य केलंय असं सांगू दे. सामान्य व्यक्ती आणि जयंत पाटील साहेब यांच्यात खूप मोठं अंतर, खूप मोठी दरी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळंच कदाचित आपल्या मतदारसंघामध्ये हा असंतोष पसरलेला आहे. म्हणजे विद्यमान आमदार यांच्याबद्दल आपली नाराजी नाही की त्यांच्या जवळ जे लोक आहेत त्यांच्यावर आपली नाराजी आहे, ती कशी आहे? कशाबद्दल आहे? ही जी कार्यकर्ती लोक आहेत, जी मोठी कार्यकर्ते जयंत पाटील साहेबांच्या सोबत असतात, त्यांनी कधीही जयंत पाटलांसोबत आमचं जे काही संभाषण असेल किंवा आमच्या अडीअडचणी आहेत त्या पोहोचवल्याच नाहीयेत. ते मध्ये आपल्या एक खेळा म्हणून आमच्या म्हणजे आमदार आणि सामान्य माणूस यांच्यात खेळा बनवून राहिलेले आहेत. त्यामुळं मला म्हणजे प्रचंड त्या गोष्टीचा संताप आहे. आता आपणास वाटतंय की जर निशिकांत दादा आमदार झाले तर हे सर्वसामान्य जनता आणि आमदार यामधील दरी हे भरून निघेल? होय, नक्कीच. दादा म्हणजे कर्तृत्व आहेत, दादा म्हणजे निष्ठा आहे, दादा म्हणजे नेतृत्व आहे, दादा म्हणजे विकास आहे आणि अगदी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला ते वेळ देतात, त्यांचा फोन उचलतात. आणि त्यापेक्षा काय पाहिजे? मी जरी आता फोन केला आणि दादा माझी अडचण आहे म्हटली तर दादा एखाद्या मोठ्या भावासारखे आमच्यासाठी धावून येतात. मग त्यांच्यासाठी का म्हणून आम्ही काम करू नये? एक महिला म्हणून आपण प्रचारात कशी आघाडी घेते?
मी आष्टा शहराची भाजप महिला मोर्चाची शहराध्यक्ष असल्यामुळं माझ्यावर पूर्ण जबाबदारी आहे. फक्त सर्वसामान्य जनतेतली सर्वसामान्य महिला माझ्या सोबत आहेत आणि त्यांची ताकद प्रचंड आहे. ज्या शेती करतात, माझ्या सोबत ज्या महिला आहेत त्या रोज शेतात कामाला जाणाऱ्या कष्टकरी आहेत आणि त्या माझ्या सोबत घरोघरी जाऊन दादांचा प्रचार करतात. आणि ह्यांची जी ताकद आहे ना ती माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. आणि ह्या सगळ्या महिलांचे आशीर्वाद असू दे, त्यांचा सपोर्ट असू दे, आम्ही निशिकांत दादांना गावात आघाडी मिळवून देणार हे आमचं ठरलेलं आहे. आणि त्यासाठी आम्ही दिवस रात्र सकाळी 7 पासून 11 वाजेपर्यंत आमच्या महिला त्यांच्या घरातल्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून माझ्यासोबत 5-6 जणी आहेत, पण 10 जणांना 100 जणांना भारी आहेत आणि त्या माझ्या सोबत आहेत आणि तीच माझी ताकद आहे. आष्टा शहरातून निष्कांत दादांना किती लीड मिळेल असं तुम्हाला वाटतंय? आष्टा शहरातून किमान 5 ते 10 हजार लीड आम्ही देणार. सगळ्या महिलांचं तरी इतका सपोर्ट आहे. पूर्ण मी गावात फिरते, प्रत्येक घरोघरी महिला मला म्हणतात की आम्ही दादांसोबत आहे, आम्ही आमच्या लाडक्या भावासोबत आहोत. आणि जी लाडकी बहीण योजना महायुतीनं सुरुवात केली आहे, खरंच त्याची गरज होतीच. हे आधीच्या सरकारला का कळालं नाही हे मला तरी अजून कळत नाहीये. खरंच सामान्य महिलेला साधं स्वतःसाठी एखादं काही घ्यायला असू दे, थोडस किराणा असू दे, आपल्या मुलाला काहीतरी खाऊ पिऊ घालायचं असलं तरी सुद्धा तिला आपल्या नवऱ्याकडे हात पसरायला लागत होते. तेवढं तरी आपलं सरकार विचार करतं की अगं तुझ्या ज्या काही दैनंदिन गरजा आहेत ते तरी तू भागवू शकशील, एवढं तरी आमच्या सरकारनं दिलेलं आहे. आता 1500चे 2100 करणार आहेत आणि त्याही पुढे आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की 3000 पर्यंत आम्ही करू. आणि नक्कीच आपली महायुती ही प्रामाणिक आहे आणि ती नक्कीच महिलांसाठी अशी खंबीरपणे उभे राहणार आहे आणि आम्हाला साथ देणार आहे. लाडकी बहीण योजना हा निवडणूक जुमला आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे, त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं? विरोधक म्हणू देत ना, लाडकी बहीण योजना हा जुमला आहे. मग ह्यानी का मग महालक्ष्मी योजना काढली जी कर्नाटक सरकारने बंद पाडलेली? आणि कर्नाटक सरकारमध्ये महालक्ष्मी योजना ही अशी योजना आहे जी प्रत्येक घरामध्ये एकाच महिलेला त्या त्या योजनेचा फायदा मिळू शकतो. तसं आमचं नाहीच आहे. आणि आमचे आदरणीय नेते अजित पवार साहेबांनी सांगितलेलंच आहे की ही योजना आमचं सरकार येवो अगर न येवो हे असंच सतत राहणार आहे आणि ते बंद पडणार नाही. आणि हा चुनावी जुमला कसा झाला? मग तुम्ही का अशाच प्रकारची महालक्ष्मी योजना घेतलीत? धन्यवाद. ह्या होत्या शोभा हालोंडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा. धन्यवाद.